Hello students, welcome to the second part of Basic Concepts of Chemistry. In the first part, we have already seen about the atom and subatomic particles. Now in this lecture, we are going to deal with the chemical reactions and how to write the chemical reaction. So first of all, we will see what is chemical change and what is physical change. So during the chemical reactions, composition of the matter changes and that change remains permanent. म्हणजेच एखादी केमिकल रिॲक्शन झाली तर चेंज जो असतो एखाद्या मॅटरमध्ये होणारा तो परमनंट चेंज असतो. आणि ड्युरिंग द फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस and this change is often temporary in nature. and that ज्यावेळी एखादा फिजिकल चेंज होतो तेव्हा फक्त मॅटरच्या स्टेटमध्ये चेंजेस होतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस और सॉलिड टू गॅस किंवा गॅस टू लिक्विड, गॅस टू सॉलिड अशा वेमध्ये. म्हणजे फक्त पदार्थाची अवस्था बदलते, स्थायूपासून वायूमध्ये किंवा स्थायूपासून द्रवमध्ये अशी. आणि हा चेंज टेम्पररी असतो. म्हणजे आपल्याला माहीत आहे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. म्हणजे जर सॉलिडला आपण हीट केलं तर कन्वर्ट होतं ते लिक्विडमध्ये. फॉर एक्झाम्पल सॉलिड आईस आपल्याला माहिती आहे. बर्फ जर गरम केला तर तो वितळतो, त्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं, लिक्विड वॉटर. त्याला आपण पुन्हा एकदा हीट केलं की वॉटरच्या वेपर्स तयार होतात. सो सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. पण त्याच वेपर्स आपण पुन्हा कंडेन्स केल्या, म्हणजे त्याला कोल्ड एन्व्हायरमेंट जर आपण प्रोव्हाइड केलं तर त्यापासून पुन्हा एकदा लिक्विड वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. आणि तेच वॉटर जर आपण फ्रीज केलं, फ्रीझरमध्ये जर अजून जास्त कोल्ड कंडिशन प्रोव्हाइड केली तर पुन्हा त्याचं सॉलिड होतं. म्हणजेच फिजिकल चेंज हा कसा असतो, टेम्पररी चेंज असतो, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्टेट ऑफ मॅटर चेंज होतं. बट केमिकल रिॲक्शन्समध्ये परमनंट चेंजेस होतात. ओके, so this is one question. Identify the physical and chemical changes from the phenomenon given in the following table. तर या टेबलमध्ये काही आपल्याला फिनॉमिनन दिलेले आहेत. तर त्या नेमक्या फिजिकल चेंजेसमध्ये येतात की केमिकल चेंजेसमध्ये येतात हे आपल्याला सेपरेट आउट करायचं. फर्स्ट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. सिम्पली मी आत्ता जसं सांगितलं, सॉलिड आईस आहे, त्याला आपण हीट केलं आणि वॉटरमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजेच काय, कुठलाही केमिकलचा पार्ट इथे आपण इन्क्लूड केलेला नाही आहे. सिम्पली फक्त काय झालं, सॉलिडपासून लिक्विड तयार झाले. सो दिस इज अ फिजिकल चेंज. सेकंड इज कुकिंग ऑफ फूड. ज्यावेळी आपण कुक करतो एखादं फूड त्यावेळी फक्त स्टेट चेंज होत असते का, नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टेस्ट असतात, कलरमध्ये व्हेरिएशन येतं. हे सगळं कशामुळे येतं तर केमिकल चेंज आहे हा, म्हणून. देन रायपनिंग ऑफ फ्रूट. एखादं फळ पिकतं. आपण आता बरेचसे फ्रूट्स जे काय मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते बघतो, आपण म्हणतो की केमिकल्स ॲड केलेत आणि मग ते पिकवले गेलेत, हो की नाही. सो रायपनिंग ऑफ फ्रूट ही जी कॉन्सेप्ट आहे ती जनरली कशी आहे, केमिकल चेंजमध्ये आहे. मिल्क टर्न इंटू कर्ड. दुधापासून दही बनवण्याची प्रोसेस जी आहे ती कशामुळे होते तर त्याच्यामध्ये एन्झायमॅटिक रिॲक्शन्स होतात. म्हणजेच दिस इज ऑल्सो अ केमिकल चेंज. इव्हॅपरेशन ऑफ वॉटर. सिम्पली वॉटरचं वेपरमध्ये कन्वर्जन, म्हणजे वॉटर बॉईल केलं, सो वन स्टेट टू अनादर स्टेट. लिक्विडपासून गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्जन. सो दिस इज सिम्पली अ फिजिकल चेंज. देन नेक्स्ट इज डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. स्टमकमध्ये आपलं जे काही फूड आपण ईट करतो त्याचं डायजेशन होतं, डायजेशनची प्रोसेस होते. मग त्या डायजेशनमध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो ॲसिड्स असतात, बेसिस असतात. त्यामुळं डायजेशन इज अ केमिकल चेंज. फक्त स्टेटमध्ये चेंज नाही होत तिथे,
आणि तो परमनंट चेंज असतो. सो इट इज अ केमिकल चेंज. साइज रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल्स एक्सपोज्ड टू एअर. नॅप्थॅलिनचे बॉल्स जर आपण ॲज इट इज एक्सपोज केले एअरला तर त्याचं साईज रिड्यूस होतं. नॅप्थॅलिन म्हणजेच काय, डांबर गोळी ज्याला आपण म्हणतो. डांबर गोळी आपण काही वेळा आपल्या ड्रॉवर्समध्ये ठेवत असतो, ओके, किंवा कबर्ड्समध्ये ठेवत असतो. पण हळूहळू जसं आपण डे बाय डे ते बघतो त्याच्या साईजमध्ये काहीतरी एक रिडक्शन झालेलं दिसतं. मोठ्या साईजची आपण ऑलरेडी ठेवलेली असते पण काही दिवसांनी ती अगदी छोटी छोटी होत जाते. पण आपण त्यामध्ये काही करतो का? नाही. आपण काहीही न करता त्याच्यामध्ये चेंजेस होतात. म्हणजेच काय, सिम्पली ते एअरमध्ये इव्हॅपरेट होऊन जातं. सो इट इज अ फिजिकल चेंज. देन स्टेनिंग ऑफ शाहाबादी और कडप्पा टाइल्स बाय लेमन ज्यूस. बऱ्याच वेळा आपण टाइल्स जे आहे फरशीवरती लेमन ज्यूस वगैरे पडलं किंवा लेमन कॅटेगरीमध्ये येणारे फ्रूट्स त्यांचा ज्यूस जर पडला असेल तर त्यामध्ये कलर व्हेरिएशन आपल्याला दिसतं किंवा स्टेनिंग दिसतं. तर ते कशामुळे असतं? केमिकल चेंज आहे. म्हणजे एक रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यामुळे कलर चेंजेस होतात. सो इट इज अ केमिकल चेंज. अँड द लास्ट वन, ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. एखादा ग्लासचा ऑब्जेक्ट आहे, आपण अगदी हाईटवरून तो खाली सोडून दिला किंवा टाकला तर काय होईल? सिम्पली तो ब्रेक होईल. सो ब्रेक होणे ही काही केमिकल रिॲक्शन नाही आहे, सिम्पली त्याचे पीसेस झाले, हो की नाही. एक मोठी ग्लास होती, त्याचे छोटे छोटे तुकडे तयार झाले. इट इज अ फिजिकल चेंज. So these concepts you have already learned in the 10th class. I'll just revise it. Okay. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये फक्त स्टेट आहे त्यामुळे फिजिकल चेंज. कुकिंग असेल किंवा डायजेशन असेल, कर्डमध्ये कन्व्हर्शन किंवा रायपनिंग, या प्रोसेस केमिकल प्रोसेसेस आहेत. स्टेनिंग आहे केमिकल प्रोसेस, पण ब्रेकिंग असेल किंवा साईज रिडक्शन असेल, सो दीज आर फिजिकल चेंजेस. सो नाव यू गॉट इट, व्हॉट इज फिजिकल चेंज अँड व्हॉट इज केमिकल चेंज. फिजिकल चेंज हा टेम्पररी असतो, केमिकल चेंज हा परमनंट चेंज असतो. फिजिकल चेंजमध्ये फक्त स्टेट ऑफ मॅटर चेंज होत असते. ओके. सो या पार्टमध्ये आपण बघणार आहोत एखादी केमिकल रिॲक्शन राईटअप कशी करायची आहे. सो त्यासाठी काही रूल्स आहेत, ते पण आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. फर्स्ट, केमिकल रिॲक्शन मीन्स व्हॉट? A process in which some substances undergo bond breaking and then they are transformed into new substances by formation of new bonds is called a chemical reaction. केमिकल रिॲक्शन म्हणजेच काय आहे तर ज्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग सुद्धा होतं आणि बॉन्ड मेकिंग सुद्धा होतं. म्हणजे फर्स्ट काही बॉन्ड्स ब्रेक होतात, त्यानंतर ते ट्रान्सफॉर्म होतात न्यू सबस्टन्सेसमध्ये आणि पुन्हा एकदा नवीन बॉन्ड्स तयार होतात. त्यामुळे सिम्पली बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंगची कॉन्सेप्ट म्हणजेच केमिकल रिॲक्शन. तर ही केमिकल रिॲक्शन आपण राईट कशी करणार? एखादी केमिकल रिॲक्शन आपल्याला लिहायची आहे तर त्यासाठी काही रूल्स आहेत जे आपण फॉलो करतो नेहमीच. सो रायटिंग ऑफ केमिकल रिॲक्शन, फर्स्ट, chemical equation means what? The representation of a chemical reaction in a condensed form using chemical formula is called as chemical equation. एखादी केमिकल रिॲक्शन कंडेन्स्ड फॉर्ममध्ये आपल्याला मांडायची आहे, ती सुद्धा केमिकल फॉर्म्युले यूज करू. त्याला आपण म्हणतो केमिकल इक्वेशन. So first rule is the reactants are written on the left hand side, that is LHS, while the products are written on the right hand side. कुठलीही केमिकल रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर लेफ्ट साईडला आपण जे लिहितो ते असतात रिॲक्टंट्स, म्हणजे रॉ मटेरियल म्हणू शकतो आपण. जे एखाद्या कंपनीमध्ये रॉ मटेरियल्सपासून फायनल प्रोडक्ट्स अशी जी काही प्रोसेस असते त्यातला फर्स्ट रॉ मटेरियलचा पार्ट म्हणजे आपले रिॲक्टंट्स.
आणि रिॲक्टंट्स आपण नेहमी लिहितो लेफ्ट हँड साईडला आणि प्रोडक्ट्स जे असतील फायनल प्रोडक्ट्स ते आपण लिहितो राईट हँड साईडला. दिस इज द फर्स्ट and very simple rule. Then second rule is whenever there are two or more reactants, a plus sign is written between them. जेव्हा एकापेक्षा दोन रिॲक्टंट्स असतात एखाद्या रिॲक्शनमध्ये, प्रत्येक रिॲक्शनमध्ये एकच रिॲक्टंट आहे किंवा एकच प्रोडक्ट आहे असं नसतं. बऱ्याचशा रिॲक्शन्स अशा असतात ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त रिॲक्टंट आपण वापरतो आणि प्रोडक्टमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. सो जेव्हा एकापेक्षा जास्त रिॲक्टंट्स आपण ॲड करणार आहोत किंवा रिॲक्ट करणार आहोत तर ते रिॲक्शन्स आपण लिहितो विथ द हेल्प ऑफ प्लस साइन. जसं मॅथमॅटिक्समध्ये आपण ॲडिशन करतो, प्रत्येक नंबरच्या मध्ये आपण प्लस साइन देतो म्हणजेच आपल्याला ते ॲड करायचं असतं. सो लाईकवाईज रिॲक्टंट्ससुद्धा नंबर ऑफ असतील तर प्रत्येक दोन रिॲक्टंट्समध्ये आपण प्लस साइन ॲड करणार आहोत. सेम वे इफ देर आर टू ऑर मोर प्रोडक्ट्स प्लस साइन इज रिटन बिटवीन दे. सेम कंडिशन फॉलो होईल फॉर दी प्रोडक्ट्स. एकापेक्षा जास्त प्रोडक्ट्स जर आपल्याला ऑप्टेन होत असतील तर त्या प्रोडक्ट्सच्या मध्ये सुद्धा आपण प्लस साइन देणार आहोत. सो दीज आर द टू रूल्स. पहिल्यांदा आपण बघितलं रिॲक्टंट्स लेफ्टला लिहायचे आणि प्रोडक्ट्स राईटला. जर एकापेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट असतील तर आपण ते प्लस साइनने जॉईन करतो. देन रूल नंबर थर्ड, reactant side and product side are connected by an arrow pointing from reactants towards the products. रिॲक्टंट साईड आपण बघितली लेफ्टला लिहिणार आहोत, प्रोडक्ट राईटला लिहिणार आहोत. पण हे दोन्ही साईड जे आहेत त्याला कनेक्ट करण्यासाठी काहीतरी यूज करायला पाहिजे. सो ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती आपण दाखवतो बाय दी ॲरो. एका ॲरोने आपण कनेक्टिव्हिटी दाखवतो आणि त्या ॲरोची डायरेक्शन जशी असेल त्यानुसार आपण सांगतो रिॲक्टंट कुठे असेल आणि प्रोडक्ट. म्हणजे सिम्पली जर आहे इथे दाखवल्याप्रमाणे जर ॲरो असेल ज्याचा हा पॉईंट जो आहे तो राईट साईडला आहे आणि ही फक्त लाईन जी आहे ती लेफ्टला. सो पॉइंटिंग फ्रॉम रिॲक्टंट्स टुवर्ड्स द प्रोडक्ट्स म्हणजे हे लेफ्ट टू राईट जाणारा ॲरो आहे रिॲक्टंटकडून प्रोडक्टकडे. काही वेळा रिव्हर्स रिॲक्शनसुद्धा होतात. तर रिव्हर्स रिॲक्शनमध्ये हाच ॲरो जो आहे तो आपण रिव्हर्स पोझिशनमध्ये सुद्धा दाखवू शकतो. इथे आपण रिॲक्टंट टू प्रोडक्ट दाखवला आहे, तसा प्रोडक्ट टू रिॲक्टंटसुद्धा असू शकतो. पण मोस्ट ऑफ द कंडिशन्समध्ये आपण हा ॲरो यूज करतो फ्रॉम लेफ्ट टू राईट. देन रूल नंबर 4, सपोज heat is provided to the reaction from outside. बऱ्याच वेळा रिॲक्शन्स इझिली व्हाव्यात किंवा टाईम त्याला कमी लागावा आणि प्रोडक्ट जास्त फॉर्म व्हावा किंवा फास्ट रिॲक्शन व्हावी यासाठी आपण काही एक्सटर्नल सोर्सेस यूज करतो. फॉर एक्झाम्पल हीट ही एक कंडिशन आहे किंवा टेम्परेचर असतं, प्रेशर असतं, कॅटॅलिस्ट आपण यूज करतो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करण्यासाठी. तर हीट जी काय आपण प्रोव्हाइड करणार आहोत एक्सटर्नली ती हीट आपण इंडिकेट करतो बाय द साइन दिस. एक ट्रँगल असतो, ट्रँगलसारखा सिम्बॉल जर असेल विच इज रिटन अबव द ॲरो, हा जो काय मिडल ॲरो आपण दाखवणार आहोत त्या ॲरोच्या वरती जर असा सिम्बॉल असेल ट्रँगल तर त्याचं मिनिंग काय असतं की त्या रिॲक्शनमध्ये आपण एक्सटर्नली हीट प्रोव्हाइड केलेली आहे. देन नेक्स्ट रूल आहे रूल नंबर 5, द कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एट्सेट्रा आर मेन्शन अबाव द ॲरो पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट साईड. सेम वे जसं हीट आपण अबाव द ॲरो लिहिणार आहोत तसंच टेम्परेचर यूज केलं असेल, प्रेशर यूज केलं असेल किंवा कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय असतं तर असा सबस्टन्स जो त्या रिॲक्शनमध्ये डायरेक्टली टेक पार्ट करत नाही आणि तरीसुद्धा रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करण्याचं काम करतो.
Okay, the substance which cannot take part directly into the reaction, but without taking part in the reaction, it increases the rate of reaction. म्हणजे काही वेळा रिॲक्शन्स खूपच स्लो होत असतात, त्यामुळे प्रोडक्ट फॉर्मेशनला खूप जास्त वेळ लागतो. मग अशा वेळी आपण कॅटलिस्ट यूज करू शकतो. कॅटलिस्ट म्हणजे सिम्पली एक केमिकल असतं जे ॲड केल्यानंतर रिॲक्शनचा रेट वाढतो, म्हणजे ती रिॲक्शन फास्ट व्हायला लागते. त्यामुळे अशा जर कंडिशन आपण यूज केल्या असतील तर त्यासुद्धा आपण मेन्शन करणार आहोत अबाव दी ॲरो. ॲरोच्या वरती आपण लिहू शकतो किती टेम्परेचर यूज केले. फॉर एक्झाम्पल 100 डिग्री असेल, 100 डिग्री लिहू शकतो. प्रेशर जितकं अप्लाय केलं असेल 100 200 250, आणि कॅटलिस्ट यूज केला असेल तर त्या कॅटलिस्टचं नाव असतं. The next rule number 6, the physical states of reactants and products are also mentioned in a chemical equation. Yes, this is very important. जे काही रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स आपण लिहिणार आहोत रिॲक्शनमध्ये, त्यांची स्टेट जी असेल, सॉलिड लिक्विड गॅस व्हॉट एव्हर इट इज, ती मेन्शन करणं गरजेचं आहे. सो त्यासाठी काही नोटेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल G, L, S and AQ, and these are written in the brackets as a subscript along with the symbols and formula of reactants and products. सो इथे काही सिम्बॉल्स आहेत. G म्हणजेच जर गॅस फॉर्ममध्ये असेल तर आपण सिम्पली स्मॉल जीने ते डिनोट करतो. L आहे लिक्विड स्टेटसाठी, स्मॉल s आहे सॉलिड स्टेट, आणि AQ आहे ॲक्वियस सोल्युशन असेल तर, म्हणजेच एखाद्या सबस्टन्सचं वॉटरमध्ये बनवलेलं सोल्युशन असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्वियस सोल्युशन. त्यामुळे जे काही रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे स्टेट्स असतील, सॉलिड लिक्विड गॅस किंवा ॲक्वियस, ते आपण ॲज अ सबस्क्रिप्ट लिहितो. सबस्क्रिप्ट म्हणजेच त्या सिम्बॉलच्या खाली, सुपरस्क्रिप्ट म्हणजेच वरच्या साईडला मीन्स टॉप पोझिशनला लिहितो आपण, आणि सबस्क्रिप्ट म्हणजेच काय असतं तर बॉटमला आपण ते डिनोट करतो. Okay, last two rules are there. Rule number 7, if the product is a gaseous, then instead of G, it can be indicated by an arrow which is pointing upwards. जसं आपण सिम्बॉल्स बघितले, तर त्यापैकी जर प्रोडक्ट गॅस फॉर्ममध्ये तयार होणारा असेल तर G हा सिम्बॉल लिहिण्याऐवजी काही वेळा आपण ॲरो यूज करतो, पण तो ॲरो कसा असतो, विच इज पॉइंटिंग अपवर्ड्स, वरच्या डायरेक्शनमध्ये ॲरो असतो. याचं मिनिंग आहे प्रोडक्टमध्ये गॅस फॉर्म झालेला आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस, नायट्रोजन गॅस, तर गॅस फॉर्मेशनसाठी आपण अपवर्ड डायरेक्शनला ॲरो जो असेल तो इंडिकेट करणार आहोत इन्स्टेड ऑफ दी symbol. Same way, if the product formed is insoluble solid, then instead of yes, it can be indicated by an arrow. पण हा ॲरो कसा आहे, एक्झॅक्ट रिव्हर्स पोझिशनमध्ये आहे. इट इज पॉइंटिंग डाऊनवर्ड. जर गॅसेस फॉर्ममध्ये असेल तर आपण अपवर्ड ॲरो यूज करतो, पण जर काही वेळा सॉलिड फॉर्म होत असेल, प्रोडक्टमध्ये जर इनसोल्युबल सॉलिड तयार होत असेल, तर त्यावेळी आपण डाऊनवर्ड साईडचा ॲरो तिथे इंडिकेट करतो. याचं मिनिंग आहे इनसोल्युबल सॉलिड फॉर्मेशन झालेलं आहे. त्यामुळे दोन्हीसुद्धा ॲरोच आहेत, फक्त मिनिंग अपवर्ड असेल तर गॅसेस प्रोडक्ट असतो, डाऊनवर्ड असेल तर सॉलिड इनसोल्युबल प्रोडक्ट असतो. And the last rule आहे special information or names of the reactants or the products are written below their formula. म्हणजे जो काही फॉर्म्युला असेल त्या इलिमेंटचा, त्याची काही स्पेशल इन्फॉर्मेशन असेल किंवा त्याचे नेम्स आपण त्या खालीच, जे काही रिॲक्टंट्स आहेत रिॲक्टंट्सच्या खाली त्याचं नाव, जे काही प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्ट्सच्या खाली प्रोडक्ट्सचं नेमिंग करतो. सो दिस इज वन एक्झाम्पल. अमोनिया गॅसचं प्रिपरेशन आहे. सो दिस इज द रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ अमोनिया. Reaction is like this: N2 gas plus thrice H2 gas gives twice NH3 gas. म्हणजे सिम्पली इथे नायट्रोजन गॅस प्लस
हायड्रोजन गॅसचं कॉम्बिनेशन आहे. रूल्सनुसार हा रिॲक्टंट आहे, हायड्रोजनसुद्धा रिॲक्टंट आहे. दोन्हीचे सुद्धा स्टेट्स गॅसच आहेत, त्यामुळे आपण ते बाय द सिम्बॉल G दाखवलेलं आहे. देन रिॲक्टंट टू प्रोडक्ट असा एक ॲरो दाखवलेला आहे. आणि फायनली प्रोडक्ट आहे आपला NH3 मीन्स अमोनिया. तो सुद्धा गॅस आहे. सो दिस सिम्बॉल इज फॉर गॅस. ॲरोच्या वरती आणि बिलो दी ॲरो काही टर्म्स आहेत. सो दिस इज Fe अँड S फॉर सॉलिड. म्हणजेच आयर्न हा कॅटॅलिस्ट असतो अमोनिया फॉर्मेशनमध्ये. K2O मीन्स पोटॅशियम ऑक्साईड अँड Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड. हे सुद्धा आपण ॲज अ कॅटॅलिस्ट यूज करत असतो अमोनिया फॉर्मेशनमध्ये. सो सिम्पली काय आहे, कॅटॅलिस्ट असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर आपण मेन्शन करतो अबव दी ॲरो आणि बिलो दी ॲरो. लेफ्टला रिॲक्टंट आहेत, राईटला प्रोडक्ट आहे. सबस्क्रिप्टमध्ये त्याच्या स्टेट्स मेन्शन केलेल्या आहेत आणि बिलो दी रिॲक्टंट त्यांचं नेमिंग पण आहे, नायट्रोजन, हायड्रोजन आणि अमोनिया. So I hope you will get this point. What is chemical reaction, what is physical change, what is chemical change, and how to write a reaction in a proper way. Okay, so we will stop here. This is one motivational line for you. If egg is broken by outside force, then life ends. But if broken by inside force, then life begins. The great things always begin from inside. So we will see in the next video. Thank you.